मंडळी, आपण आता आलोय घोटाळे गावाजवळ. बापरे! किती काय काय घरं वगैरे झाली तिथे. पहिलं एवढं काहीच नव्हतं. वरच्या साईडला घोटाळे गाव आहे आणि इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. राईड घेऊन घोटाळे डॅमकडे. गाई गुरं रस्त्याला बसून एकदम वातावरणाचा आनंद घेत आहेत. हापकी हापकी. काळ्या 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 काळ्या. ह्या घोटावडे गावाचं हे घोटावडे डॅम. बैल घाबरला आणि खाली चाललाय. आल्यासारखं मस्त तोंड पण धुवून घ्यायचं. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मी ट्रॅव्हल या चॅनलवरती. आणि आजच्या नवीन व्हिडिओची आपण सुरुवात करतोय. तुम्हाला माहिती आहे की मी गेलो होतो उंबरखिंडीला आणि त्या उंबरखिंड आपण फिरली. आणि उंबरखिंडच्या नंतरच आपण जो व्हिडिओ कंटिन्यू करतोय तो मी सेकंड व्हिडिओ म्हणून टाकतोय. तर मी आता आहे चावणीमध्ये. चावणीतून आपल्याला जायचं आहे शेंबडी गावापर्यंत. आणि शेंबडी गावाच्या इथून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. म्हणजे परळी साईडला. आणि परळीला आपण चाललोय घोटावडे गाव. घोटावडे गावाजवळ एक मोठं डॅम आहे, घोटावडे डॅम. म्हटलं आजचं वातावरण तुम्ही बघतातच आहे, तर विचार केला की चला व्हिडिओ काढू आज. मस्त डॅमवरती जाऊन थोडा टाइमपास करूया. त्यासाठी आपण आज हा सेकंड व्हिडिओ मी उंबरखिंड पासून कंटिन्यू करतोय. थोडं कॅमेऱ्याचा अँगल थोडा वाकडा वाटतोय, पण काय माहिती, तो मी नीट करायचा प्रयत्न करतोय ना, तो होतच नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे असू द्या, जे काय असेल ते. तुम्ही फक्त राईडची मजा घ्या. एक नंबर मस्त रस्ता बघा. हा 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 हा. गाडी लीन करायला काय मजा येते. ही स्कूटर आपली 125cc ची आहे, यामाची रे ZR. नवीन मॉडेल आहे 2024 मधलं, जे आम्ही 2025च्या सुरुवातीला घेतलं. आणि हे मॉडेल एकदम रेस एडिशन असतं नाही काय, तशा टाईपचं आहे. म्हणजे लॉंग राईड आरामात तुम्ही करू शकता. मला ह्याच्यावरती ॲव्हरेज मिळतो आता सध्या फर्स्ट सर्व्हिस नंतर चालू आहे 52 किलोमीटर पर लिटर. त्याप्रमाणे तरी एकदम चांगलाच आहे, एकदम भारी ॲव्हरेज आहे मायलेज. हे बघ, हा काय घर आहेत कंपाऊंडच्या आतमध्ये एकदम चिऱ्याची. अशी यार आपलं पण काहीतरी अशी इच्छा होते कधी कधी की बाबा आपलं सुद्धा एक अशी ऐसपैस जागा असावी, छोटंसं चिऱ्याचं घर असावं, आपली फॅमिली, आपण. एक नंबर. एकदम सुसाट रस्ता आहे. असं सुसाट रस्त्यावरती मध्ये मध्ये येतात असे छोटे मोठे स्पीड ब्रेकर. कारण इथे एक गाव सुद्धा आहेत, निसर्गाच्या सानिध्यात आहेत, एकदम भारी गाव आहे. त्या गावाचं नाव लावलं नाही का बाहेर. ही जागा बघ एवढी मोठी आहे, कोणाची आहे ती. आंब्याची झाडे वगैरे लावलेली आहेत. खालीच नदी आहे बघा आपल्या लेफ्ट साईडला. तिथे बायका अशा कपडे वगैरे धुण्यासाठी जातात. रोजची दिनचर्या जी आता शहराच्या ठिकाणी वगैरे आपण नाही अनुभवू शकत. त्यासाठी आपल्याला अशाच खेड्यागावांमध्ये यावं लागतं. चला, खराब पॅच आता चालू झालेला आहे रोडचा. म्हणजे ऑलमोस्ट आपण आता शेंबडीपर्यंत आलोय. तिथे एक ना बंद पडलेलं काहीतरी आहे, कोणतरी फार्म हाऊस बांधत होता वाटतं. अर्धवट सोडलंय, फक्त भिंती आणि वरचं हे तर उभं केलेलं आहे. तर चला मंडळी, आपण शेंबडीला भेटू आता, ज्या मेन रोडला, मुंबई गोवा जुन्या रोडला भेटूया. मंडळी, आपण आता बाहेर पडलोय शेंबडीला आणि आपण निघतोय आता पालीच्या साईडला. मध्ये परळी गाव लागेल, तर परळी गावाजवळून आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. म्हणजे परळीच्या आधीच, परळी गावातून आपण जाणार नाहीये. परळीच्या आधी एक गाव लागेल आपल्याला, नानोसे करू. त्या नानोसे गावाच्या इथनं घोटावड्या साईडला जाण्यासाठी एक फाटा फुटतो, तिथे आपल्याला जायचं आहे. पण आता आपण आनंद घेऊया मस्तपैकी. 7 फॉल्स, तुकसाई गाव आहे बघा, या बाजूला आहे तुकसाई गाव. आता इथे तुम्ही पुढे पुढे जाल ना, तसं तसं तुम्हाला बघायला मिळेल इथे रेसॉर्ट, फार्म्स येतात आहेत ह्या साईडला. पण जेव्हा आम्ही पहिलं मामाच्या गावी जायचो ना, ह्या रूटने, हा रूट जसा आहे तसाच आहे, अजून सुद्धा तसाच आहे. थोडंफार डांबर वगैरे टाकून रोड सुधरवतात, पण हा रूट जसा आहे तसाच आहे अजून सुद्धा. आणि पहिलं एवढं काय नसायचं या रोडला, कारण हा रोड आहे ना
रात्री 7 आणि 8च्या नंतर आहे ना तुम्हाला या रोडला गाडी दिसणारच नाही. जे आपले मुंबई आणि गोव्या साईडला जाणारी लोक, कोकणात जाणारी लोक तेवढीच फक्त रात्री ट्रॅव्हल करत असतील. पण इथली लोकल लोक इथे कधीच ट्रॅव्हल नाही करत. कारण इथे रस्त्याला एक तर लाईटी नाही आहेत. छोटासा रस्ता आहे, म्हणजे सिंगल रोड आहे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांसाठी. तर त्यामुळे लोक जास्त येत नाहीत, ऍक्सिडेंट सुद्धा होतात या रोडला. पण जेव्हा तुम्ही दिवसा याल, जा बाबा तू, त्याला जाऊ द्या पहिलं, त्याला घाई झालेली आहे. अमृता गाव आलं तुझं, अमृताचं गाव आलं आहिर. जे आपल्या तापोळ साईडला आहिर आहे ना, तिथूनच हे छोटस गाव उठून आलेलं आहे आहिर गाव. त्याचाच हा एक छोटा पार्ट आहे आहिर. घोटावडे टाक, घोटावडे. तर आम्ही पहिला मॅप बघतो, कारण लेफ्ट साईडने नक्की कोणत्या गावातून आपल्याला एंट्री मारायची नाही ती माहिती नाही. बघितलंस का? घोटावडे डॅम टाक. असं देत चल बघू पुढे, चालू जाऊ पुढे बघू. नेट काय चालत नाहीये. इथे आला आहे जंगल बुक. जे आपले जंगल बुकचं कार्टून तुम्हाला माहितीच असेल. हा, पुढे अजून पुढे दुधानेवाडी आली. आता दुधानेवाडी हे पण एक गाव मस्त आहे. कौलारू घर एकदम मस्त राहतात. रोड लगतच गाव आहे. आणि ही चालली आपली एसटी. एसटी एसटी. तर आपण आता इथून निरे गावासाठी लेफ्ट टर्न घेतलाय. आणि इथं आता मॅप सुद्धा लावलाय मी, कारण इथून आपल्याला माहिती नाही. आपल्याला हा रूट पकडून घोटावडे डॅमकडे जायचं आहे. इथं समोर येतं एक रिसर्च सेंटर सुद्धा लागतं आणि एक गौशाळा सुद्धा आहे. तर आपण त्याच रूटने आपण पुढे जाणार आहे. गौशाळेला जर आपल्याला जायला मिळालं तर जाणार आहे आपण, नाही तर आपला जो मेन पॉइंट आहे तो आहे घोटावडे डॅम. ही बघा, ही नदी आहे, अंबा नदी. इथे फुगाशी फुल भरले एकदम. ती आईच्या गावात डेंजर रूट आहे हा. इथे गौशाळा असल्यामुळे इथे शेण बघ किती पडले रस्त्याला. हा हा, मस्त वाटतं का या साईडला. पहिल्यांदा आलं पण भारी आहे. गौशाळा वाटते ही. गौशाळा या साईडलाच आहे कुठेतरी. याच रूटने आपल्याला पुढे जायचंय घोटावडे डॅम पर्यंत. पहिल्यांदा आलोय पण एकदम मस्त वाटतंय. भारी आहे यार हा रूट. डांबरी रूट आहे, खराब नाहीये, चांगला आहे. आणि रस्त्याला अशी बारीक बारीक झाडं सुद्धा आहेत रस्त्याला. आणि इथं एक विटांचा कारखाना सुद्धा आहे. आता हे बघा, इथे एक रिसर्च सेंटर आहे. इथून लेफ्ट साईडला रिसर्च सेंटर आहे. आणि इथं आपण काय शिरसाई देवी काय कासारवाडी. हा, आता आपण ह्या कासारवाडी गावात आलोय. मस्त वाटतंय, जुनाट गाव वाटतंय एकदम ना. इथून आपल्याला जायचं आहे खाली. आता ऑफरोड चालू झाले, ऑफरोड. तसंच आपण परळीमधनं एकदम प्लेन रोडने सुद्धा जाऊ शकलो असतो, पण बोललो हा रूट बघूया ना कसा आहे. बापरे, इथे ना गाई गुरं खूप जास्त आहेत बघ ना. थोडी गाडी चालवताना सावकाश चालवावी लागते. खूप ऑफरोड आहे. तर आपला ऑफ रोड काही संपत नाहीये. खूप लांब पर्यंत जायचंय आपल्याला. एकदम जरा हळूहळू हळूहळू जाऊया. ऑफरोडिंग करायची असेल ना एकदम
त्यासाठी हिमालयन वगैरे अशा ऑफ रोड बाईक पाहिजे तिथे. आणि जे ऑफ रोड बाईकर्स असतील ते नक्कीच या साईडला येऊ शकता, पण त्यासाठी तुम्हाला निरेगाव ते घोटावडे डॅम पर्यंत तुम्हाला मॅप लावा लागेल. तर मॅप लावून नक्की या. ऑफ रोडिंग आहे मस्त तुमच्यासाठी, एक नंबर आहे. ज्यांच्या ऑफ रोड बाईक्स आहेत ते नक्कीच येऊ शकतात या रूटने. आम्ही थोडं हळूहळू जातोय, कारण पुढे जाऊन गाडीची हालत काय होईल ते सांगता येत नाही. आणि जाताना आम्ही वेगळ्या रूटने जाणार आहे. आम्ही परळी गावातनं बाहेर पडणार आहे, कारण परत येताना ह्या रूटने नाहीच येणार. चांगला रोड बघूनच जाऊ आपण पुढं. तो सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच. बापरे, टायर बघ, टायरला ग्रिप सुद्धा येत नाही. आता आपली ही यामाची जेडार असल्यामुळे ही ऑफ रोड वगैरे आपण अशी नॉर्मल करू शकतो, एवढा ह्या बाईकची कॅपॅसिटी आहे. अजून थोडस त्यानंतर हा ऑफ रोड संपेल पूर्ण आणि आपण या फायनली ऑफ रोड मधनं बाहेर पडूच थोड्याच वेळा. बघा, हा ऑफ रोड संपल्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे लेफ्ट घोटावडे डॅम कडे, आणि इथून आपल्याला जायचंय घोटावड्याला. हा, बरं वाटलं जरा, नाही तर कुल्यांची अशी बेकार अवस्था झाली होती, आणि आपल्या अलिटाची सुद्धा. हा एकदम रूट एकदम चांगला लागलाय. थोडासा खराब आहे पण ठीक आहे, पहिल्यापेक्षा तरी ते ऑफ रोड रोडपेक्षा तरी चांगला आहे. पण इथे चालवताना जरा आरामात चालवा, कारण रोड इथे थोडा खराब आहे. खडी आहे, बारीक खडी आहे, आणि बारीक खडीवरती टायर चांगले ग्रिप बसत नाही. ऑफ रोडवाली बाईक असेल तर त्याला टेन्शनच नाही, तुम्ही आरामात हे करू शकता, चालवू शकता. मंडळी, आपण आता आलो घोटावडे गावाजवळ. बघा, इथे पोहोचलोय आपण आता, आणि इथून आपल्याला जायचं आहे घोटावडे डॅम जवळ. बापरे, किती काय काय घरं वगैरे झाली तिथे. पहिलं एवढं काहीच नव्हतं. हे बघा, आपण आलो आता वरच्या साईडला घोटावडे गाव आहे, आणि इथून आपल्याला राईड घ्यायचा आहे. राईड घेऊन घोटावडे डॅम कडे. मोबाईल मी काढतो आता थोड्या वेळाने. समोरच आता डॅम आलेला आहे. हा, फुलं बघ अशी भरलेली आहेत. गाई गुरं रस्त्याला बसून एकदम वातावरणाचा आनंद घेत आहेत. रस्त्याला शेण बघ. समोर आपल्याला डॅम दिसायला लागलाय आता. हापकी हापकी. हा, बघ ना, चाग वगैरे कसं ठेवलंय ते. ए, बकऱ्या बघ पुढे. ए, रोड झाला इकडे, रोड झाला इथे. अरे, रोड नव्हता पहिला. हो मंडळी, आपण आलोय घोटावडे डॅम जवळ. बकऱ्या बघा, बकऱ्या काळ्या 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 काळ्या. चला, आपण आलोय डॅम जवळ आता. इथे एका बाजूला गाडी लावूया. तर चला, भेटू आपण आता डॅम वरती. आपल्या अलिटाला इथं आपण उभी केले. आता त्या साईडने रस्ता गेला डॅमला. बघा, डॅम पाणी सुकत चाललेलं आहे. जाऊया जरा आपण त्या साईडला जाऊया, वरती जाऊया. काय बोलतात त्याला, फक्त इथे चालताना ना, हे बघा लक्षात ठेवा, बघा ही झाड आहेत, यांना ना बारीक बारीक काटे आहेत. फळ पण आहे. माझं पण लक्ष नव्हतं, अचानक अमृता मला बोलली ना, तेव्हा माझं लक्षात आलं. हे बघा, त्याला बारीक बारीक अशी फळं पण असतात, आणि काटे लागलेत ना किल्ले बेकार लागतात. हो, वाटतं चिचुरडाच आहे, वाटतं चिचुरड्याची झाड आहेत वाटतं. ही माहिती नाही नक्की कसली आहेत, पण मला तर चिचुरडा वाटतं. हे बघा ना, बारीक बारीक येलो कलरची फळं आहेत त्यांना. असं वाटतं तर लिंबू, पण आहेत तशी चिचुरड्याची. काय काटे आहेत ना भरपूर.
मग आता आम्हाला इथून असं वरती जायचं आहे. हा आहे डॅम. वरती मी आलो आहे. बांध पुढे गेल्यानंतर ही अशी खाली नदी जाते हे बघा. आणि पावसाळ्यामध्ये इथे जास्त पर्यटन असतं आहे बघा. इकडे ह्या एक असे धबधबे वॉटरफॉलचा निर्माण होतो इथे एक चांगला. तर इथे चांगली मजा करत असतात पावसाळ्यामध्ये पण आपण येऊया. तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच होईल चॅनलवरती. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशा प्रकारे आहे. त्या बाजूला धरण आहे आणि तिथून पाणी जेव्हा जास्त साठतं तेव्हा ते पाणी ओव्हरफ्लो व्हायला लागलं की इथून ओव्हरफ्लो होतं आणि हे असं नदीच्या रूपात पुढे खाली निघून जातं. तर आपण आता डॅमकडे जाऊया. म्हणजे चार्जिंग संपत आले आपल्या कॅमेऱ्याची, त्याच्यामुळे आपण पटापट जरा डॅम एक्सप्लोअर करूया. हे बघा आता सध्या एवढं पाणी आहे डॅमला आणि खूप लांबपर्यंत आहे. तिकडे पण त्या साईडला गाव आहे. पहिलं ना हा रोड नव्हता. हा बघा, हा जो रोड आता दिसतो ना तुम्हाला, हा नव्हता इथे. हा पूर्ण डोंगर होता. लोक ह्या बाजूने ह्या डॅमवरनं चालत त्या साईडला गावामध्ये जायचे. हा एक त्यांचा रूट होता. पण आता त्यांना चांगला डांबरी रोड झालेला आहे, त्याच्यामुळे जातात आरामात एकदम. ते एक चांगलं झालं. हा आजूबाजूचा परिसर आहे आणि त्या झाडांमध्ये आहे घोटावडे गाव. तर ह्या घोटावडे गावाचं हे घोटावडे डॅम. पाणी आता बऱ्यापैकी कमी होत चाललेलं आहे. पावसाळी वातावरण बघा ना कसं झालं, एकदम मस्त वाटतं. म्हणून आज आम्ही बाहेर पडलो फिरण्यासाठी. तर असे एक आपली उंबरखिंड झालेली आहे गेल्या व्हिडिओमध्ये. आणि आता हा घोटावडे डॅम. अमृता बघा किती पुढे चालत गेले. आमचा नेहमीचा ठरलेला एक प्लॅन असायचा, पावसाळ्यामध्ये इथे यायचं, इथे आंघोळ करायची. आणि इथे ना घोटावडे गावातली लोकं आहेत ना, ती इथे अशी मग ते आपले काय म्हणतात, फासं लावतात बघा. फासं काठी असते, काठीला तंगूज लागून त्याला आपल्याला हुक लावतात आणि त्याच्याने हे पकडत असतात, मासे पकडत असतात. तर त्यांच्यासोबत ती आम्ही मासे पकडायची मजा घ्यायचो. तर खूप मजा करायचो, खूप फिरायचो. कधी कधी जेवणसुद्धा आणायचो आम्ही. घरनं बनवायचं, इथं यायचं, मस्तपैकी पाण्यात एन्जॉय करायचो. अमृता कसं वाटतंय घोटावडे डॅमवरती? मस्त वाटतंय एकदम. पहिल्यांदा आलेस ना? पहिल्यांदाच. वातावरण कसं आहे आजचं? वातावरण पण मस्त आहे, पावसाळी वातावरण आहे. आणि इथे आल्यावरती मला माझ्या गावची आठवण झाली तिकडे. हा, तसं वाटतंय गावासारखं ना आपलं. नदी आणि नदीच्या साईडला असे डोंगर गाव असतात, तिथे चुलीचा असा धूर वगैरे. हा, त्या बाजूला तिकडे, त्या बाजूला ती पूर्ण जो ओव्हरफ्लो होतो ना, तो असा इथनं पुढे जाऊन पुढे नदी वगैरे त्याची तयार होते ना, तो नदीला मिळतो, आंबा नदीला मिळतो तो त्या साईडला इकडे. आणि इकडे आम्ही लहानपणी यायचो मामासोबत, तिथे मासे वगैरे पकडायचो ह्या साईडला आणि तिथे पाण्यात उड्या मारायचो, मजा असायची. पण येऊ, या टायमाला सुद्धा येऊ आपण मस्तपैकी. पावसाळ्यातसुद्धा येणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्ही लाईक करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मान्सून राईडसाठी. इथं पहिलं एक ना हे होतं असं, ते डेक असतो नाही का, डेक इथं ह्या साईडला. तसंच वाटतं. हां, पहिला मोठा होता तिथे, तो काढून टाकला. आता उंच होता आणि मोठा होता. तर तो डेक तिथे असता आता ना, तर आपल्याला तिथे जाऊन जरा नदीजवळ जाता आलं असतं त्या डेकमुळे. पण तो काढून टाकलेला आहे. तिथनं पाणी सोडायचे, ते एक काहीतरी फिरवायचे तिथे ना, तिथून पाणी सोडायचे. ते बघ आता तिथं ते मशीन, तिथून पुढून पाण्याचा एक पार्ट सोडला आणि तो पार्ट एक लेफ्ट साईडला असा डायव्हर्ट झाला आहे ना. तिथे ग्रीनरी बघा किती आहे. तिथं असं वाटतं की पाऊस आहे. या साईडला ग्रीनरी बघा. त्या पाण्याचा पुरेपूर उपयोग तिथे फार्म वगैरे आहेत ना, स्टेसाठी आहेत, तिथे केला जातो. शेतीसुद्धा होते त्याच्या बाजूला बघा, गाट्याची पानं वगैरे खूप काय काय. आणि गाई गुरांनासुद्धा चरण्यासाठी पुरेपूर असं त्यांना आहे एकदम. मुंबईच्या जवळपास हे चांगलं ठिकाण आहे. मुंबईपासून जवळ एकदम 70 ते 80 किलोमीटर जवळ. तुम्ही इथे रस्त्याला फार्मसुद्धा लागतात. तुम्हाला जर स्टे करायचं असेल तर तुम्ही फार्मवरती पण स्टे करू शकतात. आम्हाला खरं तर खाली जायचं होतं, पण इथून रस्ता नाही आहे खाली जायला, त्याच्यामुळे जाता येत नाही. जर आपण पुढे जाऊया. बैल बघा घाबरला आणि खाली चाललाय. खालीसुद्धा ते जोडीदार आहेत, लई जण बसलेत बघा ना. इथून उतरायला बघा, आता एवढं फॉग आहे ना वातावरणामध्ये, तुम्हाला जे मेन पॉईंट आहेत ना तिथून दिसणार नाहीत. पण ह्या घोटावडे डॅममधनं ना एक खासियत आहे. समोर तुम्हाला दिसतं, ह्या दोन डोंगरांच्या मध्ये ना ते नागफणी पॉईंट आहे, तो समोर आपल्याला दिसतोय. आणि ह्या
ह्या बाजूला सरसगड आहे, सुधागड आहे. आपल्याला सरसगड समोर दिसतोय पालीचा, हे बघा इकडे. आणि ह्या बाजूला पण खूप फॉग झालेलं आहे. इथून नाही तर आपल्याला इथून पण काही लोकेशन्स दिसतात इथे, पण आज खूप जास्तच फॉग आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही एवढं. आता आलो इथे ढोकटवाडा डॅमजवळ आणि आता पाण्यात जाणार नाही असं होणार नाही. आहा आहा आहा, काय थंड पाणी. जास्त पुढे जाय नको, दिसत नाही एकतर. नाही, मी इथेच उभी राहते. हां, आहा, मस्त थंड पाणी, थंडगार एकदम. आणि आजूबाजूचा निसर्ग बघा, क्लिअर पाणी एकदम क्लिअर पाणी बघा. हे असं दिसतंय शेवाळलेलं जरा, पण हातात घेतल्यावरती कळतं. मस्त मजा येते. हां, मस्त पाणी आल्यासारखं मस्त तोंड पण धुवून घ्यायचं. या गरमीमध्ये असं जरा पाणी वगैरे मिळालं ना की मस्त वाटतं. बघा एकदम भारी वाटतंय, मस्त वाटतंय. आणि बघा डॅम आहे, हा डॅमाच्या बाजूला एवढं मस्त पाणी आहे, निसर्ग आहे, चिमण्यांचे आवाज येत आहेत, पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि एकदम भारी वाटतंय. सुट्टीच्या दिवशी अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच येऊ शकता. कधी प्लॅन केला तर नक्कीच या घोटावडे डॅमजवळ. आणि आजचा हा व्हिडिओ इथेच संपवतो. आम्हीसुद्धा निघतो कारण कॅमेऱ्याची चार्जिंग संपत आलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट राईड्सच्या अपडेटसाठी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणाऱ्या राईड्ससुद्धा अशाच खूप मजेदार असणार आहेत. ज्या अनएक्सप्लोर्ड ठिकाणी मी तुम्हाला प्रत्येक राईडला घेऊन जाणार आहे. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.